गौरी पुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा यांच्या चरणी या ठिकाणी जमलेले सगळे राम भक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सज्जन साष्टांग नमन, श्रोते जना शिलो सांगन, करावया कथा निरूपण, ज्ञानदान वद द्यावे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव धुळाची कसे भक्ती, गोड जरी गंगावती तरी स्वीकारावी. काय कथा गोड आहे, नाथ महाराजांचं रामायण याच्यासाठीच ऐकायचं. काय कथा किती बघा गोड आहे. कारण महान पतिव्रता म्हणतो तरी लंकेच्या राजा रावणानं काय केलं, यज्ञ आणि यज्ञामध्ये आहुती देत होता आणि यज्ञामध्ये आहुती देताना तो सावध नव्हता महाराज. तेव्हा अस्तार मंदोदरीनं त्याला अनेक प्रकारे अस्तार मंदोर देत त्याचं म्हणजे धावा करीत होते. त्याला धावा करून सांगत होते, हे राजा काय म्हणत होती, कारण तुझ्या वैभवाला आग लावणं म्हणजे तुझं वैभव वाईट आहे का. अरे जगत चालक जगत प्रभू त्या भगवान रामचंद्र प्रभूची मती चोरून आणली म्हणजे चोरून, आणि तुझ्या समोरच आता तुला मला या ठिकाणाहून वानर माझी विटंबना करून घेऊन चालले. काय तुझ्या जिन्याला काय करायचे, काय म्हणती आता तू बरं. मग बघा पतिव्रताचा शाप कधी खोटा होत नाही. स्वतःच्या नवऱ्याला बोलली हो मंदोदरी, काय तू मारणार आहेस म्हणली. तिने सांगितलं मंदोदरीने, महान पतिव्रता मंदोदरी होती, मारणार आहेस म्हणून सांगितल्यानंतर लंकेच्या राजावर मारणारच होता. कारण त्यानं पूर्वीच सांगितलं होतं. यावेळेस मंदोदरीनं लंकेच्या राजा रावणाला सदोपदेश केला. त्यावेळेस सांगितलं राजा रावणानं सदोपदेश केल्यानंतर मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी मला हे सगळं कळतंय कळतंय कारण तू भगवान आहे. पण त्यानं सांगितलं पंचवटीशी जाता तेची पायू तो सायू जेता, सकाळ पुळू धारणता आणि सीता चोरोनी. काय गोडे महाराज बघा. कारण अशा प्रकारचं त्याला माहिती होतं म्हणून त्यानं मंदोदरीला सांगितलं सगळ्या कुलाचा उद्धार करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आणि भगवान रामचंद्र प्रभूची पत्नी जगत चाले जगत ज्यांनी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवीला चोरून आणलेले असं राजा रावणाला माहित होतं. आणि पुन्हा आता मंदोदरीनं शाप दिला त्याला, काय तुझ्या समोर, अरे ज्या नवऱ्याच्या समोर स्वतःच्या पत्नीची जर अशा प्रकारे अवहेलना होत असत, निबिडसना होत असत, तिला अपमान असत, वागणूक दिली जात असत, तर त्या नवऱ्याचं जीवन वाईट आहे. वनमती महान पतिव्रता मंदोदरी आणि राजा रावणाबरोबर त्या ठिकाणी संभाषण करत होती. महाराज अरे ज्याच्या पत्नीचा असताना स्वतःच्या नवरीच्या समोर जर अपमान होत असेल तर त्याचं जीवन त्याला कसल्याही प्रकारचे असताना कारण पती म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कारण त्याच्या पत्नीचं त्याच्या समोर जर अशा प्रकारे अपहरण होत असेल, तिची जर अवहेलना होत असेल, तिची निर्दिसना होत असेल आणि तिचं अपहरण केलं जात असेल तर ते जीवन फार वाईट आहे. राजा रावणा म्हणतो कधी राजा रावणाला सांगतील लवकर मारणार आहेस म्हणजे अशा गोष्टी अंगण वाचला कारण तुमच्या समोर तुमच्या पत्नीची अशा प्रकारची अवहेलना होती, ह्याच्या प्रकारे असणार ह्याच्यापेक्षा मोठं जीवन तुमचं जीवन फार वाईट आहे, तू लवकर मरणार आहेस. अशा प्रकारे असणारी महान मातृता मंदोदरी राजा रावणाबरोबर संभाषण करते. चोरून निषेध होता चोरून नेहमी पाय हे सीता
ठिकाणी गेलास त्या ठिकाणी जगात चालक भगवान रामचंद्र प्रभू नव्हते, साधुरत्न लक्ष्मण नव्हता त्या ठिकाणी असताना तू सीता अपहरण केलंस, सीतेला चोरून घेऊन आलास. पण आता बघ ना तू समोर, अरे तू समोर असताना तुझी पत्नी या ठिकाणी असताना सगळे येऊन वाढणार तिची निर्मिसना करू लागले. तिला असताना नाही ती तिची निर्मिसा तो घेऊन जाऊ लागले. तुझ्या समोर घडतंय त्याच्यापेक्षा असताना किती वाईट आहे. अशा प्रकारे असताना महान पतिव्रता मंगळवारी राजा रावणावर संभाषण करते. महाराज बोला काय केलं तू पंचवटीच्या ठिकाणी गेला आणि माय म्हणून हाक मारलीस. माय आणि माय म्हणे दियेसी मोमुख आहे दियेसी मोठ अशा प्रकारचं महान अशा प्रकारचं पाप कृत्य केलं ते आणि त्याच्यामुळे तुला आता तुझा मृत्यू वाटलाय. कोण म्हणती महान पतिव्रता मनोदरी लंकेच्या राजा रावणाबरोबर संभाषण करती. बाळा बोला काय सांगितलं मंदोदरी म्हणते अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी आता अंगद मला घेऊन जातोय. कारण या ठिकाणाहून जर तुझ्या समोर घेऊन गेला तर तुला काय होईल. मोठं असताना पतीच्या समोर जर पतीची निर्मिसना होत असेल याच्यापेक्षा कुठलंच मोठं पाप नाही. अशा प्रकारे मंदोदरी लंकेच्या राजा रावणाला बोलते. बाळा बोला आपल्या नवऱ्याला बोलते, कोणाला लंकेच्या राजा रावणाला बोलते. राजा तुला राग कसा येत नाही, तुला क्रोध कसा येत नाही, तुला दया कशी येत नाही कोणाची. पत्नी नवऱ्याला म्हणते अरे तुझ्या समोर या ठिकाणी अंगदा माझी अंगद असताना आणि युवराजा अंगद माझी निर्मिसना करतोय. मला असताना या ठिकाणी वाहून चाललंय राजा रावणा म्हणून तरी म्हणते आणि माझी सोडवणूक कर. अशा प्रकारे असणारी महान पतिव्रता मंगळवारी लंकेच्या राजा रावणाबरोबर संभाषण करते. काय सांगितलं अशा प्रकारची असणारी निर्मिसना तुझ्या समोर होते. तो अंगद असताना युवराजा अंगद कोण राजा सुग्रीवाचा युवराजा असताना अंगद मला या ठिकाणी घेऊन चाललाय. मला सोडवणं कोण म्हणते महान पतिव्रता मंगळवारी लंकेच्या राजा रावणाबरोबर असणारा त्या ठिकाणी बोलते. बाळा बोला